इयत्ता 6वीचा पहिला जो धडा आहे भूमितीतील मूलभूत स्तंभ त्यातला सराव संच क्रमांक 1 आज आपण सोडवत आहोत। तर बघा इथे एक आकृती दिलेली आहे आणि त्या आकृतीवर आधारित इथे आपल्याला नावं लिहायला सांगितलेली आहे। मग आता एक रेषीय बिंदू हे की नाही, आता इथे तुम्हाला रेषा काय असते सांगितली की नाही, कमीत कमी त्या रेषेवर किती बिंदू आले पाहिजे 2। ओके, एक रेषीय आणि ती रेषा पाहिजे, ती रेषाखंड नको। मग याच्यामध्ये रेषा किती आहेत बघा, दोन्ही बाजूने बाण असलेल्या ही आहे बरोबर, ही रेषा काय झाली टी बरोबर। मग त्यांनी काय सांगितलं एक रेषीय बिंदू, मग टी वर किती बिंदू आहेत पहा बरं, रेषा टी वर किती बिंदू आहे एम बिंदू ओ आणि बिंदू टी। मग आपण पहिलं जर पाहिलं तर एक रेषीय दोनापेक्षा जास्त पाहिजे ना, मग बिंदू एम नंतर बिंदू ओ आणि तिसरा आहे बिंदू टी, है की नाही। हे झालं हे एमटी रेषेवरचं। दुसरी कोणती रेषा आहे दोन्ही बाजूने बाण असणारी आर एन, त्यावर कोणते बिंदू आहे बिंदू आर बिंदू ओ आणि बिंदू एन, म्हणजे दोन रेषा आहेत आणि दोन रेषेवरचे सर्व बिंदू आपल्याला यामध्ये लिहावे लागतील। बिंदू आर बिंदू ओ आणि नंतर आहे बिंदू एन। समजल्या का, रेषा समजल्या असतील म्हणून रेषेवरचे ते जे बिंदू आले ते लिहायचे आणि प्रत्येक बिंदू लिहिताना सुरुवातीला बिंदू शब्द लेखन करणं गरजेचं आहे। समजलं सगळ्यांना। पहिला प्रश्न होता हा एक रेषीय बिंदूंची नावं। ओके, एका रेषेवरच्या, तर हे दोन झाले। आता आपण किरण शोधूया। तुम्हाला सर्वांना माहिती आहे किरणामध्ये एक अंत्यबिंदू असतो, ओके, आणि अंत किंवा आरंभ बिंदू म्हणूया इकडनं, आणि दुसरी बाजू अमर्याद अशी वाढत जाते। ओके, मग अशा आकृतीला किरण म्हटलो आपण। मग किरण किती आहेत बघा, बिंदू पासून सुरू झाला पाहिजे, दोन्ही बाजूने वाढले पाहिजे पहा, किरण ओ पी, किरण ओ एन, किरण ओ टी, किरण ओ एस, किरण ओ आर आणि किरण ओ एम। प्रत्येक याच्यामध्ये आपला हा दुसरा प्रश्न आहे, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे किरण ओ एम। बघा आरंभ बिंदू पासून सुरू करायचं, अमर्याद दिशेकडे जायचं। परत आरंभ बिंदू बघा कोणता आहे किरण ओ आर, परत कोणता आहे किरण ओ एस, नंतर किरण ओ आर ओ एस ओ टी, नंतर कोणता किरण आहे किरण ओ एन, नंतरचा किरण आहे किरण ओ पी। आपल्याला किती किरण मिळाले बाळांनो 6। 6 नावं इथे लिहिणं आवश्यक आहे। हे झाले किरण। आता दुसरं आहे रेषाखंड। रेषाखंड म्हणजे काय, रेषाखंड म्हणजे दोन्ही बाजूने अंत्यबिंदू आपल्याला मिळाला पाहिजे, त्याला आपण रेषाखंड असं म्हणतो। आता रेषाखंड कोणता आहे आपण आता यामध्ये रेषाखंड बघतोय, दोन अंत्यबिंदू असेल ना तो होतो रेषाखंड। बघा इथं एम टी दोन अंत्यबिंदू मिळाले, लगेच लिहून घ्या मग रे एम टी। इथं पाहू रे आर एन, रे आर एन, दोन अंत्यबिंदू मिळाले पाहिजे। अजून कोणते, मग फक्त हे दोनच आहेत का रेषाखंड, अजिबात नाही। इथं अंत्यबिंदू आहे, इथं अंत्यबिंदू आहे, म्हणजे तो सुद्धा होईल रे ओ पी। नंतर कोणता होणार रे ओ एन, नंतर कोणता होणार रे ओ टी, नंतर रे ओ एस, नंतर रे ओ आर, नंतर ओ रे ओ एन। बघा इथं एक बिंदू आहे, इथं एक बिंदू आहे, झाला रेषाखंड। इथे दोन आहेत, झाला रेषाखंड। हे दोन घेतले, झाला रेषाखंड।
ओके, आपल्याला रेषाखंडामध्ये 2 अंत्यबिंदू पाहिजे असतात. ओके, आता आपण पुढच्या प्रश्नाकडे, म्हणजे एवढे सगळे रेषाखंड आपल्याला लिहायचे आहेत. त्यानंतर चौथा प्रश्न आहे रेषा. रेषा म्हणजे काय? दोन्ही बाजूने काय पाहिजे? बाण. आता इथं पाहू आपण, इथे ही रेष धरली, एका बाजूने बाण आहे, दुसऱ्या बाजूने आहे का? नंतर इथं पहा, इथं आहे का? N पासून O पर्यंत नाही, पण N पासून R पर्यंतच गेलं तर दोन्ही बाजूने बाण आले, म्हणजे ती झाली रेषा. मग पहिली रेषा आपल्याला मिळाली ती होती रेषा RN. RN म्हणा, NR म्हणा चालेल. ओके, नंतर पहा आपण OT नाहीये, पण T पासून M पर्यंत बाण आहे. मग दुसरी पण मिळाली आपल्याला रेषा MT. म्हणजे आपल्याला 2 रेषा मिळाल्या, रेषा RN आणि रेषा MT. ओके, आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया आता. प्रश्न दुसरा आहे, शेजारील रेषेची वेगवेगळी नावं लिहा. आता रेषेची नावं लिहायची, बरोबर? मग याच्यामध्ये तर खूप साऱ्या रेषा येणार आहेत. कशा बघूया आपण. रेषा म्हणजे दोन्ही बाजूला बाणाचं टोक आलं पाहिजे, अमर्याद वाढली पाहिजे. मग आपण आता इथून सुरू करू, A पासून. A कडे गेलो, A पासून T कडे गेलो, दोन्ही बाजूने बाण आले की नाही? म्हणजे पहिली रेष झाली रेषा AD. समजलं? नंतर पाहू आपण, रेषा A पासून C पर्यंत गेलो, ही पण इकडे वाढतेच आहे, म्हणजे दुसरी झाली रेषा AC. हा, बरोबर. पुढची पहा बरं, रेषा AB. व्हेरी गुड. मग आता A पासून सुरू होणाऱ्या रेषा लिहिल्या आपण. आता आपण B पासून सुरू होणाऱ्या रेषा पाहू. ठीक आहे? B बिंदू इकडे पण वाढतोय, B बिंदू इकडे पण वाढतोय, म्हणजे पहिली रेष काय होईल मग? रेषा A या BA. BA. नंतर काय होईल? रेषा BD. नंतर रेषा BC. ओके, आता आपण C बिंदू पासून पाहूया. C बिंदू पासून तिकडे गेलं, रेषा काय झाली? CD. ओके, म्हणजे एवढ्या रेषा आपल्याला, आपण रेषा AC आधीच लिहिलेली म्हणून आपण परत लिहिली नाही. ओके, रेषा BC पण आधीच लिहिलेली म्हणून लिहिली नाही, फक्त CD नव्हती लिहिली, मग ती लिहून काढली. ओके, म्हणजे एवढ्या रेषा आपल्याला अशा प्रकारे ह्या रेषाखंडातून मिळतात. आपण वेगवेगळ्या प्रकारे त्यांची नावांचं काय केलं? लेखन केलं. समजलंच असेल. आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया, जोड्या लावा. हा प्रश्न कितवा आहे? तिसरा. अगदी सोपा आहे जोड्याला. दोन्ही बाजूने टक आले बाणाचे, लगेच लिहून टाकायचं ती काय आहे? रेषा. लगेच रेषेला लावून टाका, प्रतलाकडे गेलं ते रेषा. ओके, नंतर दोन्ही अंत्यबिंदू आले म्हणजे तो झाला रेषाखंड. हे काय असतं? सपाट पृष्ठभाग, तो असतो प्रतल. व्हेरी गुड. एका बाजूने आरंभ बिंदू, एका बाजूने बाण, त्याला म्हणतात. व्हेरी गुड, नाईस. पुढचा प्रश्न आता आपण याच्यातल्या समांतर रेषा कोणत्या आहेत त्या पाहू. समांतर म्हणजे त्या एकमेकींना क्रॉस कधीच होणार नाही. पाहू आपण. आता रेषा M ला समांतर, पहा बरं, असं पट्टी ठेवून पाहू आपण एकमेकांना. बघा, हातच ठेवू पट्टी सारखा. हे आहे का अशी रेषे खाली? आहे, आपल्याला दिसली बरं का, हे की नाही? त्या रेषेचं नाव काय आहे? रेषा काय नाव आहे? B. तिला समांतर कोण आहे सांगा? तिला समांतर आहे रेषा M. व्हेरी गुड. रेषा M. आता तिला समांतर कोणती आली रे? रेषा. व्हेरी गुड. Q. ह्या 3 समांतर एकमेकींना. ओके, दुसरी कोणतीच नाही दिसत. आता आपण असा हात ठेवला, आता इकडं असं तिरका ठेवू. ही झाली पहिल्या रेषांचा समांतर संच. नंतर दुसरा पाहू आपण, रेषा A ला आहे का? ही आहे का? नाही. ही आहे का? नाही. बघा, इकडे गेलो, P बिंदू दिसला, P रेषा दिसली, म्हणजे रेषा A ला समांतर आहे रेषा P. व्हेरी गुड. म्हणजे समांतर म्हणजे काय? ते एकमेकींना कधीच क्रॉस करणार नाही. पकड्या तिकडे आहेत का त्या? एकदम सरळ जातात, अशा क्रॉस व्हायला जात नाही. जसं पहा तुम्ही, ही रेषा आणि ही रेषा क्रॉस झाली,
तिला समांतर म्हणता येईल का? नाही. ओके. आता दुसरा एकसंपाती रेषा. आता एकसंपाती रेषा म्हणजे काय? कोणत्या रेषेवर सगळ्या रेषा येऊन मिळाल्या आहेत, हो की नाही? हो. आता दुसरा प्रश्न आहे आपल्या मुलांना, एकसंपाती रेषा. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर कसं देणार? आता समजा जर आपण बिंदू A घेतला, या A बिंदू मधनं कोणकोणत्या रेषा जात आहे त्याला एकसंपाती रेषा म्हणणार. बघा, रेषा A जातीये, बरोबर? रेषा A. नंतर कोणती जाती त्याच बिंदूतून? रेषा B. नंतर तिसरी कोणती जाती? रेषा C. अरे ही पण रेषा जाती का रे? ही रेषा पण A मधूनच जाते ना, म्हणजे रेषा A D. ओके. एवढे सगळे त्या एकाच बिंदूतून जातात. त्यानंतर आपण इथं पाहूया, दोनापेक्षा जास्त रेषा नाहीये त्या बिंदूत. इथं मात्र आहे 1 2 आणि 3. मग आपण दुसरा संच पाहूया, या एकसंपाती बिंदू D असलेल्या. कोणकोणत्या रेषा जातात त्या तिथं एका बिंदूतनं? रेषा P. दुसरी रेषा कोणती आहे? रेषा Q. म्हणजे P आणि Q हे D बिंदूतून जातात. ओके. या D बिंदूत छेदतात म्हणजे ह्या रेषा. ओके, समजलं? आता पुढचा प्रश्न आहे, संपात बिंदू. संपात बिंदू म्हणजे काय? कोणत्या पॉइंटला अनेक रेषा येऊन मिळालेल्या आहेत. इथं कोणता पॉइंट आहे मग अनेक रेषा येऊन मिळालेला? कोणता आहे? बिंदू A. इथं पाहिलं तर इथं कोणता पॉइंट आहे की ज्याच्यामध्ये सगळ्या रेषा येऊन मिळाल्या? बिंदू D. हे दोन संपात बिंदू ह्या आकृतीमध्ये आहेत. ओके. तर अगदी सोपा असा हा सराव संच होता. आज आपण तो सोडवलेला आहे. धन्यवाद.